विषय पुन्हा तोच आहे की आमच्या जीवनाला आध्यात्मिक शिस्त लागली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हा प्रत्येकाला आध्यात्मिकरित्या शिस्त लागली पाहिजे आणि आम्ही ते जीवन जगलं पाहिजे जे प्रभूला आवडणारं आणि सन्माननीय आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक तयार आहेत घेण्यासाठी? देहातून घ्याल तर राग येईल आणि आत्म्यातून घ्याल तर मोकळे व्हाल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मागच्या वीकला पण अनेक लोक ब्लेस झाले कारण आत्म्यातून घेतलं. कसं घेतलं? आत्म्यातून घेतलं तर सुटका भेटणार. येस आमेन. आणि देहातून घेतलं तर राग येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन आत्म्याने घ्यावं आणि जस आत्म्याने घेईल तो स्पर्श करतो आणि आपल्याला ना करतेपणा इझिली आपण सोडतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर वचन देहातून घेतलं तर ते सुटणार नाही, डबल भडकणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आत्मा सुपीक होणं खूप गरजेचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे येणारं वचन टोचणार नाही, येणारं वचन इन्स्पायर करणार, येस हालेलुया. मोटिवेट करणार, प्रेरणा देणार का तुला ते करायचं प्रभूच्या महिमेसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्रिसमस झाला, सर्व आनंदी आहे. येशू मिळाला का नाही? येस मिळालाय. कम ऑन, मिळाला प्रत्येकाला. येस. कारण आपण खूप जल्लोषनी ते दिवस साजरे केले. येस. जसं बायबल सांगतं का आज दाविदाच्या नगरात तुम्हासाठी कोण जन्मलाय. ही सुवार्ता आम्हाला कळाली. येस. आणि जो तारणारा होता तो आध्यात्मिकरित्या आम्हाला मिळाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, मिळाला का नाही मिळाला? येस मिळालाय. त्यांना शारीरिकरित्या मिळाला. कसा मिळाला? शारीरिकरित्या त्या समय मिळालाय. शारीरिकरित्या प्रभूने जन्म घेतला होता. येस. पण आज आत्मिकरित्या परमेश्वर कोणामध्ये जन्मलाय? आपल्यामध्ये जन्मलाय. कम ऑन, आहे का नाही तुमच्यात येशू? येस आहे. पण कशावरून कळणार? येस आत्मिक जीवनावरून. कम ऑन, कळतंय? येस. येशू भेटला, चर्च पुढे काय? क्रिसमस साजरा झाला, आनंद झाला, जल्लोष झाला, आला रे आला, नाताळाचा सण आला, सगळं झालं. चर्च पुढं काय? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे का क्रिसमस नंतर पुढं काय हे मंडळीला कळावं. येस. येशू भेटल्यानंतर पुढं काय हे मंडळीला कळावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, येशू भेटलाय सर्वांना. येस भेटलाय. चर्च प्रभूची इच्छा आहे का आता पुढं कळावं येशू भेटल्यानंतर काय झालं पाहिजे. येस. येशूने काय सांगितलं आणि जे आपण आज वचनातून शिकू, देवाच्या आत्म्याने ते प्रगट केलंय का प्रभूची इच्छा आहे का त्यांना येशू भेटला पण त्यांना काही गोष्टी प्रभूने सांगितल्या. येस. येशू भेटल्या नंतर मग प्रभूची इच्छा आहे का आम्हाला पण 25 ला कोण भेटला? येशू भेटलाय. हा, अशी सुवार्ता आमच्यापर्यंत आली, आम्हाला येशू भेटला. पण येशू भेटल्यानंतर काय हे Yes. खूप महत्वाचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी आपण काढूया मत्तय अध्याय 2. बायबल कॅरी केले प्रत्येकाने. येशू भेटला येस. तर बायबल पाहिजेच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण येशू गुंडाळीत आहे. कशात आहे? गुंडाळीमध्ये त्याची आहे. ती खून आहे का तो गुंडाळीत भेटणार आहे. येस. ज्याच्याकडे गुंडाळी त्याला येशू नक्की भेटणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचू या ठिकाणी आपण 11 आणि 12 ही 2 वचनं. आणि त्यांनी त्या घरात जाऊन त्या बालकाला त्याची आई मरिया हिच्या जवळ पाहिले व त्यांनी पाया पडून त्याला नमन केले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव इथं फोटो टाकलाय मी. येस. हे कोणाबद्दल वाचतोय आपण? मागी लोकांबद्दल. हा, मागी लोक किंवा ज्ञानी लोक त्यांना Yes, म्हणतात. yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे लोक सर्वांनी येऊन कोणाला भेटले? येशूला भेटले. येशूला लोक भेटले. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना ज्याप्रमाणे खून सांगितली होती त्याप्रमाणे खरोखर त्यांना प्रगट झालं आणि ते लोक त्या ताऱ्याकडे बघून बरोबर जास्त तो तारा त्या ठिकाणी वर थांबला, ते त्या घरामध्ये गेले आणि येशूला ते लोक काय झाले? भेटले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला भेटले? येशूला भेटले. सगळे बोला, कोणाला भेटले? येशूला भेटले. आम्हाला पण कोण भेटलाय? येशू भेटलाय. आता वाचूया पुढं. आणि त्यांनी आपली द्रव्ये काढून सोने व ऊद व बोळ अशी दाने त्याला अर्पिली. पुढं 12 वचन. आणि त्यांनी हेरोदाकडे परत जाऊ नये अशी त्यांना स्वप्नात सूचना झाल्यामुळे ते दुसऱ्या वाटेने आपल्या देशात गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, आता आपला मेसेज सुरू होतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागी लोक आले, बरोबर कोण भेटला? येशू भेटला. बरोबर त्यांना येशू भेटला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी उत्तमरित्या कोणाची भक्ती केली? येशूची भक्ती आपलं केली. बेस्ट कोणाला दिलं? येशूला दिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जास्त ते निघाले, येस. परमेश्वराचा दूत त्यांना प्रगट झाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो म्हणला ज्या वाटेने आले आता परत त्या वाटेने जाऊ नका. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळालं? कोणत्या वाटेने? ज्या वाटेने आले ज्या वाटेने आले आता पुन्हा त्या वाटेने जायचं नाही. हाच आमचा विषय. येस आमेन.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वाटेत तुम्हाला येशू भेटला, प्रेज गॉड. येस. पण प्रभू म्हणतो एकदा मी भेटल्यानंतर आता पुन्हा त्या वाटेला जाऊ नकोस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू भेटल्यानंतर वाट बदलावी लागल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय. ते पण एका वाटेने कोणाकडे आले, येशूकडे आले. पण येशू म्हणतो आता मी भेटल्यानंतर पुन्हा त्या वाटेने जाऊ नको ज्या Yes. वाटेत मी तुला भेटलो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज हीच अपेक्षा मंडळीकडून आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का जसं त्यांना प्रभू येशू भेटला, त्यांची वाट चुकीची होती. येस. का? कारण ते हेरोदाकडून आले. येस. कोणाकडून आले? हेरोदाकडून पण आले. तरी त्या चुकीच्या वाटेत प्रभू त्यांना भेटलाच. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? ते इनोसंट होते, येस. पण हेरोदचा प्लॅन त्यांच्या येण्यामध्ये होता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला भेटला तर मलाही सांगा. येस. प्रभू त्यांना भेटला नव्हता पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तरी पण परमेश्वर त्यांना भेटलाच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच आम्ही पण कधी पापामध्ये होतो, कधी शापामध्ये होतो, कधी आजारामध्ये होतो. आमचं पण जीवन अयोग्य होतं, प्रभूला आदर देणारं नव्हतं. पण त्या वाटेमध्ये आम्हाला कोण भेटला? येशू भेटला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू म्हणतो का तुझं लाईफ तसं नव्हतं का मी Yes. तुला भेटावं, पण तरी तुला येऊन मी भेटलो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू दारू पित होता तरी मी तुला भेटलो. येस. तू व्यभिचार करत होता मी तरी येऊन तुला भेटलो. येस. तू निंदक होता तरी येऊन मी तुला भेटलो. तू हेवा करणारा होता तरी येऊन मी तुला भेटलो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर मी तुला भेटलो आता तर पुन्हा त्या वाटेने जाऊ नको ज्या वाटेत मी तुला भेटलो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण प्रभूची इच्छा आहे का आम्हाला पण कोण भेटला, येशू भेटलाय. आता वाट बदलायची. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना पण सांगितलं काय बदला. वाट बदला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आदम आणि शापेच्या वाटेने आम्ही आलो आणि शापित Yes. होतो, शापात येशू आम्हाला भेटला. ते म्हणतो पुन्हा त्या वाटेने नकोय आता, येस. आता वाट बदलायची. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण प्रभूच्या आत्म्याने जे शिकवलं का आता मंडळीला शिस्त लागली पाहिजे. आता पुन्हा त्याच वाटेवर नको जी जुनी वाट होती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मंडळीची वाट ही बदलली पाहिजे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजलं? कम ऑन, कळतंय चर्च काय बदलली त्यांची? वाट बदलली. बदलली का नाही बदलली? येस. बदलली. कारण प्रभू पाहिलं रॉंग फेलोशिप मधून आले. येस. हेरोदची संगती चुकीची होती, पण तरी परमेश्वर त्यांना भेटला. येस. त्यांना माहित नव्हतं का आम्ही जाऊन जर हेरोदला सांगितलं हेरोद याला पकडणार आहे. प्रभू स्वतःला हाईड करू शकला असता, लपू शकला असता, पण तसं परमेश्वराने केलं नाही. तसंच आमच्याही पापात प्रभू आम्हाला लपू शकला असता, स्वतः लपला असता, पण देव लपला नाही, प्रगट केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं प्रेम प्रगट केलं, येस. जेणेकरून आमची काय बदलावी? वाट बदलावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याला येशू मिळाला त्याची वाट बदलली पाहिजे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना मिळालं येशू? आणलंय का बायबल? येस. कारण येशू भेटल्यानंतर वाट बदलती. येस. पहिले मोकळ्या हाताने चर्चला यायचा, आता चर्चला येऊन पण परत कसा येतो? मोकळा येतो. मग तुला कुठे येशू भेटला? येस. तुझी वाट नाही बदलली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले आराधनेचं महत्व नव्हतं, तुला गाणे बोर वाटायचे. येस. कसे वाटायचे? बोर वाटायचे. प्रभू येशू भेटल्यानंतर तुला आराधनेत रस नाही, मग तुला कोणता येशू भेटला? तुझी वाटच Yes. नाही बदलली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या आजीच्या घरी जे गाणे व्हायचे तर आम्ही आवाज ऐकून पळून जायचो. आवाज ऐकून पळून जायचो. का नाही म्हणायचो यांची वर्शिप 2-2 तास काय संपत नाही. संपत नाही. आजीचा आवाज इतका लाऊड असायचा का 4 घर पहिलेच आवाज यायचा का वो घरी पास्टर आलेले आहेत. याचा अर्थ आपला शेड्यूल बाहेर वाढवायचा आणि 2 तास अजून बाहेर टाइमपास करून मग घरी जायचं, म्हणजे ते पाळक साहेब काय होतील. निघून जातील. हा पहिलेचा शेड्यूल होता. येस. पण कोण भेटला? येशू भेटला. मग आता ज्या आराधनेपासून पळायचो त्या आराधनेत आता रस वाटू लागला. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू भेटल्यानंतर रस्ता बदलतो, चर्च येस. आमेन. वाट बदलती. येस. मग तुम्ही चेक करा का माझी वाट बदलली आहे का अजून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बेसिकच बोलतोय. बायबल आपण कॅरी करतोय का? बायबल पाहिजे. वाट म्हणजे Yes. समस्त येशू भेटलाय. येस. कोण भेटलाय? येशू भेटला. ज्याला येशू भेटतो त्याची वाट बदलतेच. Yes, त्याला amen. सांगावं लागत नाही मी एवढा पक्का आहे, माझी प्रार्थना अशी आहे, मी तसं आहे. तुझी वाट बदलती, ती वाट लोकांना दिसते. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोर लावा लागत नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऑटोमॅटिक दिशा बदलते येशू भेटल्यानंतर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्याची दिशाच बदलत नाही अजून, तुला येशू अजून पण नाही भेटला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? तुम्हाला नैतिकतेत येशू भेटला का पापात भेटला? पापामध्ये. मग वाट बदलली पाहिजे. येस. बदलली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं लाईफ आता चेंज झालं पाहिजे. येस. ज्याला येशू भेटतो त्याचं लाईफ वाट बदलती. चर्च येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक फास्टिंग करून आले, तुमची वाट बदलली.
येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया पण काही लोक अजून धडधाकटे पण अजून काय करत नाहीत. फास्टिंग Fasting. करत नाही. मग तुम्हाला अजून पण येशू भेटलेला नाही. चर्च येशू भेटला पाहिजे. येस आणि तो कसं कळणार? तुमच्या बोलण्याने नाही, तुमच्या वाट बदलण्याने कळतं येशू भेटला. येस Yes, हालेलुया. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया ज्यास हेरोदाला कळालं ही लोक आले नाही, म्हणजे त्यांनी काय बदलली? वाट वाट बदलली. बदलली. म्हणजे येशू त्यांना भेटला. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया मग त्यांनी कट कारस्थान केलं का सगळ्या लेकरांना 2 वर्षाच्या आत काय करा? मारून मारा. टाका. कोणत्या बेसवर? येस वाट बदलली त्या लोकांनी. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया त्यांनी वाट बदलली आणि हा घाबरला चर्च. Yes. त्यांना कळालं का येशू आला. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया आमची वाट बदलली पाहिजे. येस आमेन. मग कळतं या कुटुंबाला, या भावाला, या बहिणीला कोण भेटलाय. येशू येशू भेटलाय. आणि प्रभूची इच्छा आहे का मंडळीत येशू भेटलाच पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया वाट बदला चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया जसं पूर्वी होता आजही तसं आहे, तो वाट बदललेली नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया देवाच्या प्रती आमचा रिस्पेक्ट, आदर आणि सन्मान हा वाढला पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया तुमचा जीव आतुर झाला पाहिजे का संडे का लवकर येत नाही. येस प्रभू आठवड्यात संडे 2 वेळेस का नाही ठेवला? येस असे लोक आहेत येस जे ज्यांची वाट बदलली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया त्यांना असं वाटतं का कधी संडे येतो येस आणि कधी आम्ही मिळून कोणाची महिमा करतो. परमेश्वराची महिमा पर्सनल करतो. वर्शिप करणं वेगळं, येस फेलोशिप मध्ये येऊन वर्शिप करणं वेगळं. इथं जे अनॉइंटिंग असतो त्याचा प्रभाव खूप जास्त वेगळा Yes. असतो. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया हवं हवंसं वाटणारं पाहिजे. Yes. ज्याची वाट बदलती त्याला हे हवं हवंसं वाटतं आणि ते 6 दिवस नको नको वाटतं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया ज्यांची काय बदलली? वाट बदलली. वाट बदलली. Yes. त्यांना जग नको नको वाटतं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना असं वाटतं कधी प्रार्थना असणार, कधी कुठं काय मला असं मिळेल का मी देवाच्या सहवासात Yes. जाईल. येस त्यांची वाट बदलली. चर्च. येस त्यांना येशू भेटला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया प्रभूची इच्छा आहे का आम्हाला येशू भेटला पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती लोकांना समजलं चर्च? कमॉन, कळतंय प्रत्येकाला येशू भेटला म्हणजे काय बदलायची? वाट बदलायची. तुम्हाला काय माहित माझ्या अंतकरणात येशू आहे? येस वाट येऊन कळणार. येस कशावर कळणार? वाटेवरून कळणार. पहिले जसा आहे आजही तसा आहे, तर मग कसं कळणार येशू आहे? येस आणि येशू अंतकरण ओळखतो, आम्ही अंतकरण नाही ओळख, आम्ही बाहेरच्याच गोष्टी पाहणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया आपण देव थोडी तुमचं अंतकरण पाहिला, येस आम्ही तर बाहेरूनच ओळखणार तुम्हाला येशू भेटला का नाही भेटला. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती लोकांना कळालं चर्च? मागी लोक होते, ताऱ्याहून कळलं का आतल्या घरातून कळलं? ताऱ्यावरून ताऱ्यावरून. बाहेरूनच कळणार ना चर्च. येस तो देव थोडी मागी लोक, येस त्यांना बाहेरच्याच गोष्टी सांगणार याला येशू भेटला का नाही येस भेटला. Yes, हालेलुया hallelujah. तुमचं बोलणं, तुमचं राहणीमान, तुमचे विचार हे बाह्य गोष्टी आहेत येस येस आणि याच सांगणार येशू भेटला का. नाही नाही. भेटला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया तुमच्या वागण्याद्वारे, तुमच्या बोलण्याद्वारे, तुमच्या स्वभावाद्वारे असं कळतं का रे हा जसा पहिला होता आता तसा नाही. हा पहिले व्यसन करणारा होता, हा Yes. पहिले पापात जगणारा होता, पण आता हा बदललाय, येस याची वाट बदलली. Yes. म्हणजे याला येशू भेटलाय चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया आज प्रभूची इच्छा आहे का आम्हाला येशू भेटावा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया आणि ज्याला येशू भेटतो त्याची वाट बदलते येस आणि त्याच्या घरामध्ये मोठा आनंद भेटतो चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन चर्च. कळते प्रत्येकाला. मी एक उदाहरण घेईल आध्यात्मिकरित्या, म्हणजे कळावं का आजचं वचन हे प्रभूच्या बेसवर आहे. तुम्ही Yes. मनाने आणलं नाही. कधी म्हणला ख्रिसमस झाला, तुम्ही आनंद केला, खूप चांगली गोष्ट आहे, पण तुमच्या बाकीच्या गोष्टींद्वारे मी आनंदी नाही. येस तुमचं लाईफस्टाईल बघून मी हॅपी नाही. तुम्ही ज्या वेळेने माझ्याशी वागता त्याने मी संतुष्ट नाही. नाही. माझी इच्छा आहे की तुमची वाट बदलावी. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या समयी खरा आनंद आणि महिमा प्रभूला मिळेल आणि कळल का खरा येशू यांना भेटला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन. कळतंय चर्च. ज्याच्या घरी एखादा बर्थडे असेल, काही प्रोग्राम असेल, त्या व्यक्तीला भेटता का नाही भेटत तुम्ही? येस भेटतो. आपण म्हणतो बाबा असं जेवून गेलो, त्याला वाटलं आला का नाही आला काय माहित, पहिले त्याला काय करून येऊ, भेटतो. त्याला कळावं का काय झालाय तो मला भेटलाय. भेटलाय. भेटला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया येशूची पण इच्छा, येशूला पण कळावं ना का येशू त्यांना भेटला. येस Yes. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया ते कधी कळणार? जसं आमची काय बदलणार, वाट बदलणार. वाट बदलली पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया मी पहिलं उदाहरण घेईल या ठिकाणी चर्च त्या व्यभिचारी स्त्रीचं. मार्क याचा 14 अध्याय आणि 3रं वचन. हे उदाहरण आहे का पापी स्त्रीचं जी व्यभिचार जगत होती. येस आणि बायबल सांगतं का तिला पकडलं त्या पापामध्ये शास्त्री परुषी लोकांनी आणि Yes. तिला कोणाकडे आणलं, येशूकडे आणलं. जेणेकरून तो तिला मरणदंड सांगेल आणि ती मृत्यू पावल. येस येशू म्हणला नक्की तसं करा जे नियमशास्त्र सांगतं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया पण येशूने एक गोष्ट अशी बोलली का त्याद्वारे प्रभूने नियमशास्त्रही मोडलं नाही
आणि त्याचा गौरव पण करून घेतला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या मृत्यूपासून येशूने तिला काय केलं? वाचवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळलं चर्च? ती मृत्यू पावणार होती, तिचं लाईफ संपणार होतं, तिथं कोण उभा होता? येशू उभा होता. आणि येशूने तिचं लाईफ काय केलं? वाचवलं. वाचवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्यास येशूने लाईफ वाचवलं तिची वाट बदलली. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता रीड करू या ठिकाणी आपण मार्क 14:3. तिसरे वचन. आणि तो बेथानीमध्ये कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी होता. तेव्हा तो जेवायला बसला असता कोणी एक बाई जटामासीच्या बहुमूल्य सुगंधी तेलाची अलाबस्त्र कुपी घेऊन आली. तिने ती कुपी फोडून ते तेल त्याच्या डोक्यावर ओतले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले कशासाठी ओळखली गेली ती? पापी. पाप्यासाठी. सगळे बोला कशासाठी? पापी स्त्री. आणि आपण तिला कशासाठी ओळखतो आता? देवाची स्तुती केलेली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी इच्छा पकडा वचन. थंड झालेत का? पहिले कशासाठी ओळख होती तिची? पापी स्त्री. पण येशू भेटल्यानंतर तिची ओळख पापासाठी एका स्तुती करण्यासाठी. स्तुती करण्यासाठी. तिचा रस्ता बदलला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमची ओळख बदलली पाहिजे. येस. प्रभूने दारूतून बाहेर काढलं, आता पुन्हा ती जुनी ओळख नकोय. येस. प्रभूने तंबाखूतून बाहेर काढलंय, आता पुन्हा ती जुनी ओळख नकोय. येस. परमेश्वराने मिश्रीतून बाहेर काढलंय, आता पुन्हा ती जुनी ओळख नकोय. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या स्थितीमधून, ज्या पापातून प्रभूने आम्हाला बाहेर काढलं, आता आमची वाट बदलली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती पापात जगत होती, पापातून प्रभूने तिला बाहेर काढलं आणि तिची वाट तिने बदलली. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती स्वतः प्रभूची महिमा करण्यासाठी अल्बस्त्र घेऊन आली आणि प्रभूची महिमा करू लागली. परमेश्वर मानला, जिथं कुठं शुभवर्तमान जाईल तिथं या गोष्टीबद्दल तुझ्यासाठी सांगण्यात येईल. येस. हालेलुया. आणि तिने काय बदलली? वाट बदलली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले देवाला चिडवणाऱ्या गोष्टी करत होती, Yes. पण येशू भेटल्यानंतर देवाला आवडणाऱ्या गोष्टी करू येस. लागली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांना येशू भेटतो ते देवाला चिडवत नाही, ते देवाची स्तुती करतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे अजूनही तंबाखू खातात, अजूनही सिगरेट पितात, अजूनही व्यभिचार करतात, अजूनही अशा गोष्टी करतात जे प्रभूला न आवडणाऱ्या आहेत, आम्ही स्तुती करत नाही, आम्ही देवाला चिडवतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव इम्प्रेस झाला. काय झाला? इम्प्रेस झाला. इम्प्रेस झाला का बाबा खरोखर मला कळलं का तुला कोण मिळाला? येशू मिळालाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आमच्याही जीवनाद्वारे कळावं येस. का आम्हाला येशू मिळाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? मग राहायचं का त्या गोष्टीत? नाही त्या राहायचं. गोष्टी सोडल्या पाहिजे, येस. तरच कळणार कोण मिळाला. येशू मिळालाय. हा, येशूला संगती ठेवा येस. आणि आपली वाट बदला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पूर्वीच म्हणलो का देहातून वचन घेताना म्हणून काम होत नाही. येस. कशातून घेता? देहामधून घेता. वचन. तुम्हाला राग येतो वचनाचा येस. का? कारण देह म्हणतोय असं कुठे आहे, येस. असं नाहीये. एक Yes. कुठतरी पास्टरना सांगितलंय, हे पास्टर माझ्याबद्दल बोलतायत, देह मध्ये बोलतोय तो आत्मा Yes. टच होऊ देत नाही. येस. कारण जिथं आत्म्याला स्पर्श होईल आत्मा लगेच म्हणतो काय चुकीचं आहे, मी टाकून देतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाचं वचन आत्म्यात आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. येस. देह पटकन भडकतो आणि तो म्हणतो नाही हे वचन नाहीये, हे वचन नाहीये, देहाची इच्छा नाही तू बदलावा, येस. म्हणून वचन आत्म्यात घे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, समजतंय प्रत्येकाला? म्हणून वर्शिप खूप इम्पॉर्टंट आहे. चर्च तुमचं हार्ट फ्री झालं पाहिजे. प्रकाशात तुम्ही प्रकाशाला पाहू शकता Yes. आणि प्रकाशाच्या गोष्टी समजू शकता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुमचं देह तुम्हाला लक्ष लागू देत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डेकोरेशन काढलं वाटतं. काय काढलं? डेकोरेशन काहींचं काढलं. लक्ष मेसेज कडे नाही. कुठे? डेकोरेशन कडे. सगळं काढलं, लाइटिंग बंद पडली वाटत. देह आहे काय आहे? देह आहे. देह लक्ष लागू देत नाही. येस. तो त्याला माहिती आहे आत्मा टच झालं, आत्मा रिपेंट करल, येस. आत्मा न्यूट्रल होऊन जाईल, प्रभूच्या सानिध्यातील तो गौरव करल, तो इकडे तिकडे लक्ष लावणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मा टच होईल तर वाढ बदलणार. येस. आणि आमेन. वाढ बदलली तर ऑटोमॅटिक प्रभूला कळतं, लोकांना कळतं का याला येशू मिळाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यातला तो आनंद, प्रभूसाठी त्याचा उत्साह, प्रभूसाठी त्याचा आवेश बोलून दाखवतो का याला प्रभू टच झाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला वेगळं सांगावं लागत नाही मला कोण भेटलाय, येशू भेटलाय. त्याचा आनंद सांगतो येस. आमेन. का मला येशू भेटलाय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचे सेवक वामन टिळक म्हणतात ना, आज धन्य धन्य मी झालो, येशू राजा राजा मला राजा भेटला. मला भेटला. येस. फक्त गायल्याने भेटत नाही येशू, वाट बदलल्याने कळतं का येशू याला येस. भेटला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्रिसमस झालाय, आता वाट बदलली पाहिजे. येस. आता जुन्या गोष्टी सोडल्या पाहिजे. जगासारखं नकोय. जगात पूर्वी आपण राहत होतो, आता आपण मंडळीत राहतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू म्हणतो का तुम्ही या जगामध्ये उपरी आणि प्रवासी आहेत,
तुमचं घर जगात नाही, तुमचं घर मंडळी आहे आणि मंडळीचं मस्तक येशू आहे. जसं शरीर आहे, जसं मस्तक आहे, तसं अंग असावं ही Yes. प्रभूची इच्छा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च, आता वाट बदलली पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, स्तुती केली का नाही केली? येस केली. आपण करतोय का स्तुती? येस. किती वाजता येत आहे चर्चला? मग कळतं कोण भेटला नाही. येशू भेटला नाही. येशूने भेटलाय ना. येस वर भेटतो 25ला फक्त हाय बाय होतं. ज्याच्या येशू खरंच जीवनात येतो त्याचं रूपांतर होऊन जातं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च येशू पाहिजे. येस कोण पाहिजे? येशू पाहिजे. येशू पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक खूप सुंदर उदाहरण आहे पेत्राचं. काढू या ठिकाणी आपण लूक शुभवर्तमान 5वा अध्याय 8 वचनापासून रीड करू. 8वे वचन. तेव्हा हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, हे प्रभू, माझ्यापासून जा, कारण मी पापी माणूस आहे. हा, मी कसा आहे? पापी माणूस आहे. ओके. ही घटना घडण्यापूर्वी इथं पाहतो आपण येशू आहे पेत्रच्या पायाजवळ बसला. हे सर्व पश्चाताप होण्या अगोदर काय घडलं होतं त्या तारावात? तो माझ्यापासून दूर हो. नाही, मासे पकडले. काय पकडले? मासे मासे. पकडले. म्हणजे तो दुःखात आहे, येस तो त्रासात आहे, तो संघर्ष करतोय. आणि इथं जास्त म्हणतो का माझपासून दूर हो, मी पापी, म्हणजे पापी पण आहे. येस. पण त्या वाटेत पण त्याला कोण भेटला? येशू भेटला. कमॉन, कळतंय माझं Yes. आजचं वचन? पापी आहे कारण तो म्हणतो प्रभू माझपासून दूर हो. म्हणजे मी पापी आहे. Yes. दुसरी गोष्ट, संघर्ष करत होता, येस. संकटामध्ये होता, आर्थिक बेस नव्हता त्याच्या फायनान्शियल गोष्टीमध्ये, तरी पण येशू त्याला भेटला. येस Yes. हालेलुया. माझ्या मनात हा प्रश्न सतत असायचा पूर्वी, का देवा नंतर त्याने रिपेंट केलं का मी पापी, मग त्याला ब्लेस तू कसं केलं? येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणतो तुमच्या पापाच्या वाटेतच मी तुम्हाला भेटणार, येस हालेलुया. पण ज्या वाटेत मी तुला भेटल पुन्हा त्याच वाटेन तू जाऊ नकोस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? तू ज्या वाटेने चालतो ना त्याच वाटेत तुला येशू भेटणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला रॉंग पण घेऊ नका. मग दारू पिणारा म्हणून याच वाटेत भेटणार आहे का कंटिन्यू करतो? पण पास्टर म्हणले याच वाटेने भेटणार आहे, तसं पण नाही. चर्च देवाप येऊन त्या स्थितीमध्ये तुम्हाला बोध करतो, येस. म्हणजे येशू तुम्हाला भेटतो. चर्च तुमचा वास येतो त्या दारूचा घोटक्याचा, पण तरी येशू तुमच्याशी बोलतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या वाटेत येशू तुम्हाला भेटणार, पण ज्या वेळेस तो भेटल ती दिशा बदलली पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो पापी आहे चर्च, तरी येशू येऊन त्याच्या जीवनात मिरॅकल करतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुमच्या जीवनात चमत्कार झाला, मिरॅकल झालं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही झाली चर्च. येस ते म्हणतो आता वाट बदल, येस. का तुला मी मिळालोय. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांच्या लाईफ मध्ये साक्ष होतात, मिरॅकल होतात, तुम्हाला बदललंच पाहिजे. येस तुम्हाला कोण भेटलाय? येशू भेटलाय. तर तुम्ही स्वतः सांगितलं लोकांना येशू भेटला, येशूने केलं, येशूने केलं, येशूने केलं, मग येशूने एवढं केलं तर वाट बदल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मिरॅकल होतोय, चमत्कार होतीये, साक्षी होतीये, सर्व होतीये, पण वाटतीच. येस मग डाऊट पडतो याला येशू भेटला का ढोंगी आहे? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? ज्याला येशू भेटतो त्याची वाट बदलते. येस पेत्राची वाट बदलली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो प्रभू माझपासून कसा हो? दूर हो. प्रभू म्हणतो मला दूर करण्यापेक्षा तुझंच पाप दूर कर ना. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं म्हणजे पेत्राचं मिनिंग चांगला होता, 4 चौघं बघतील तर प्रभू तुझं नाव खराब होईल माझ्यामुळे. येस पण मी आत्मिकरित्या याला कनेक्ट करतोय. प्रभूला दूर करण्यापेक्षा आपलीच वाट बदलणं, येशूला राहू दे ना. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? येशूला जाऊ देऊ नका, आपली वाट बदला म्हणजे येशू Yes, कंटिन्यू येस. करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक वाट बदलतील? एका दिवसात नाही बदलत चर्च. येस. रोज प्रभूच्या पायापाशी बसून आपली वाट बदलावी लागते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज रस्ता परमेश्वर आम्हाला रोज प्रगट करत जातो, येस. अजून परमेश्वर आम्हाला ॲक्युरेट करत जातो. येस कोणती रेसिपी तुम्ही बघितली, करंजा कशा बनवायच्या, डोनट कसे बनवायचे, एका दिवसात तसे बनतात का? नाही नाही. बनत. 4-5 एक्सपेरिमेंट झाल्यानंतर ते जाऊन कुठंतरी परफेक्शन येतं. येस. तसंच प्रभूचं आहे. एका टचनी काम नाही होत चर्च, रोज बसून 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 ॲक्युरेसी येत जाते. येस. येस हालेलुया. हालेलुया. तर रोज वाट प्रभू बदलत जातो, बदलत Yes, जातो, amen. बदलत जातो, बदलत जातो, आणि बरोबर त्या डायमीटर मध्ये घेऊन येतो ज्या डायमेन्शन मध्ये परमेश्वर आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका दिवसात होणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज प्रभूच्या पायापाशी बसून आपली वाट आम्हाला बदलावी लागेल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मी 80% आहे का, उद्या 85 झालो पाहिजे. येस येस. मग 85 आहे का, आता मी 90% झालो पाहिजे. 95 आहे का प्रभू, आता मी 98 झालो पाहिजे. रोज आमची वाट येशू मध्ये बदलली पाहिजे. येस. येस.
आणि डे बाय डे येशूमध्ये आम्ही अजून ॲक्युरेट आणि ॲक्युरेट झालं पाहिजे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कळणार कोण मिळाला. येशू मिळालाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज हा येशू भेटावा ही प्रभूची इच्छा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का प्रभू म्हणतो क्रिसमसला येतात, भरपूर मला नाचवतात, एन्जॉय करतात, पण वाट बदलत नाही. मी पुन्हा पुढच्या वर्षी येतो, मला वाटतं या वर्षी तरी मी त्यांना भेटेल आणि ते वाट बदलतील, पण पुन्हा ती स्टोरी वर्ष चालली, वाट बदलत नाही. येस. प्रभू आनंदी नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने उगाच मेसेज दिला नाही. येस. जर प्रभूंनी हा मेसेज या दिवशी आम्हाला दिलाय तर प्रभू पाहतोय का अनेक लोकांनी आपल्या वाट बदललेल्या, नाही. आमच्या वाट आम्हाला बदलावी लागते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचे स्वभाव, आमचं वागणं, आमचं बोलणं, आमचं विचार आता हे बदललं पाहिजे. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू भेटतो तर तो पहिल्यासारखा राहत नाही. जी त्याची पहिली ओळख होती, येशू मध्ये आमची ओळख बदलती. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जक्कैस बद्दल काय झालं या ठिकाणी, लूक काढू आपण. 7 वचन. तेव्हा हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले. ते म्हणाले, तो पापी माणसाच्या घरी उतरायला गेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू जक्कैस नावाच्या व्यक्तीला भेटला. कोणाला? जक्कै नावाच्या व्यक्तीला. आणि जक्कै झाडावर बसला होता. प्रभूने त्याला खाली उतरवलं. येस. त्याला म्हटलं का मला तुझ्या पुढे यायचं. घरी यायचंय. आणि जस्ट येशू ख्रिस्त जक्कैसच्या घरी गेला, बाहेरची गर्दी जमली होती, ती Yes. लोक चर्चा करत होते का येशू जर भविष्यवक्ता आहे, येशू जर मसीहा आहे, तर हा व्यक्ती त्याप्रमाणे नाहीये का ह्याने याच्या घरी जावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का ना पापी कसा आहे. Yes. पापी पापी आहे. आहे. पुन्हा वाच सेम वचन. 7 वचन. तेव्हा हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले. ते म्हणाले, तो पापी माणसाच्या घरी उतरायला गेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठे उतरायला गेला. पापी माणसाच्या घरी. का माणसा काय बोला, कुठे उतरायला गेला. पापी माणसाच्या घरी. येशू पापातच भेटणार. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांना कळत नव्हतं का हा एवढा नीतिमान येशू आणि हा कोणाच्या घरी जातोय. पापी पाप्याच्या घरी. व्यक्तीच्या घरी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे येशू जाऊन त्याला भेटला. चर्च. येस. त्याचं लाईफ बदललं. येस हालेलुया. पुढे वाचूया. 8 वचन. पण जक्कै उभा राहून प्रभूला म्हणाला, हे प्रभू, पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्रांस देतो, आणि जर मी कुंभाराने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 गोष्टी केल्या चर्च. येस. मी आपलं अर्ध द्रव्य किती अर्ध द्रव्य. हे लोकांना देतो, येस. प्लस ते सोडून जे काय मी चुकीचं येस. आतापर्यंत कमवलं ते पण मी किती पट. चौपट देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कंगाल होणार चर्च. येस. किती पट द्यायचं. चौपट आणि द्यायचंय. प्लस जेवढं उरल त्याचा अर्ध पण देऊन टाकणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा किती नीतिमान झाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादा काय म्हणला असता चौपट परत देतो, फक्त किती. चौपट परत तो म्हणतो देतो. चौपट पण देतो का, कारण ते माझं नाहीच आहे, येस. पण जे माझं आहे त्यातून पण मी प्रभूला देतो. येस. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा पाप्याच्या घरी येशू गेला. Yes. कोणाच्या घरी. पापाच्या घरी. लोकांच्या हिशोबाने घर पापाचं घर होतं, प्रभू Yes. अयोग्य ठिकाणी गेला. येशू पापातच भेटणार, पण येशू भेटल्यानंतर यांनी काय बदलली. वाट बदलली. बदलली का नाही. येस. Yes. बदलली. आणि नंतर या घराची ओळख लोकांमध्ये बदलली. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्हाला येशू भेटणार तर जशी याची वृत्ती होती ती वृत्ती प्रभूनी बदलली, तर Yes. आमची पण वृत्ती प्रभूला इच्छा आहे की त्यांनी बदलावी. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय याचा स्वभाव होता चुकीचं. कसं. चुकीच्या वेने चुकीच्या घ्यायचं. वेने करायचं, पण त्याची वृत्ती काय झाली. चर्च चांगली बदलली. झाली. बदलली, वाट बदलली. Yes. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमची पण वृत्ती काय झाली पाहिजे. बदलली आली पाहिजे. पाहिजे. अजूनही निंदाच आहे, येस. अजून पण काय. निंदा आहे. मग निंदा बंद झाली पाहिजे का येस. नाही? झाली Yes. पाहिजे. वाट बदलली पाहिजे. चर्च. येस. तुम्ही आपलं मुख आवर्त घेतलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून पण उठा ठेवाच आहे. येस. काय आहे. उठा ठेवा आहे. उठा ठेवा आहे. चर्च वाट बदललेली नाही अजून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर म्हणतो जगाची उठाठेव करू नका, कोणाच्या जीवनात काय चाललंय ते बघत बसू नका. माझं पवित्र शास्त्र घ्या, माझ्या घरात काय काय घडलं त्याची लाख उठाठेव करा, मी Yes, तयार आहे. Hallelujah. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय ज्याची उठाठेव करावी तिथं आपण करत नाही. येस. कोणाची उठाठेव केली पाहिजे. परमेश्वराची. प्रभू मत्त्याच्या लाईफ मध्ये काय केलं, Yes. जक्काच्या लाईफ मध्ये असं का केलं, Yes. याला काय ते म्हणतो कर ना उठाठेव इथं. येस येस. हालेलुया. हालेलुया. एक एक गोष्ट तुला फोडून सांगतो Amen. कोणाच्या जीवनात काय Amen. केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथली उठाठेव नाहीये येस. दुसऱ्यांची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय चाललंय सिस्टर, काय चाललंय ब्रदर.
कम ऑन कळतं ते मिलिटरीत असतं ना, डेल्टा टू चार्ली, काय चाललंय इकडं, काय चाललंय इकडं. प्रभू म्हणतो उठा ठेव याची कर. कसली? वचनाची. शास्त्र. सगळे बोला कसली? वचनाची. मला विचार ना काय चाललंय. येस. नोहाच्या घरात काय चाललं होतं, दाविदाच्या घरात काय चाललं होतं. देव म्हणतो एक एक गोष्ट सांगतो रूम येस मध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याची कोणी उठा ठेव नाही करत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे मागा प्रभू देईल. येस आमेन. विचार एक एक गोष्ट विचारा प्रभूला. येस जे लिहिलं नाही आत्म्यात देव तुम्हाला सांगल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याच्यात लिहिलेलं नाही. आत्म्यात देव तुम्हाला अशी प्रगटीकरण देईल. येस आमेन. पण देव म्हणतो माझ्या घरची उठा ठेव कमी येस आणि जगाच्या घराची उठा ठेव जास्त आहे. तू कुठं बदललास. येस. तुझी वाढ बदललेली नाही. ज्यांना येशू भेटतो तो जगाची उठा ठेव करत नाही, तो पवित्र शास्त्राची उठा ठेव करतो. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग भेटलाय का येशू चर्च? येस कुठं भेटला याबद्दल तुम्ही रस दाखवला पाहिजे. Yes. येस हालेलुया. तुम्ही बायबल स्टडीला आले पाहिजेत. कारण तिथे कोणाच्या घराबद्दल सांगण्यात येतं. देवाच्या येशूच्या घराबद्दल. या ना माहिती गोळा करायला. येस Yes. हालेलुया. जगाची माहिती गोळा करता ही माहिती गोळा करा. येस. ती माहिती काही करणार नाही आणि ती तुम्हाला निंदक बनवल. येस. ती चार चौकात तुम्हाला अपमानित करल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही माहिती तुम्हाला चमकवणार. येस Yes, आमेन. amen. ही तुम्हाला उंच करणार. Yes. हालेलुया. चार लोक तुम्हाला रिस्पेक्ट मिळून देणार. येस Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो डेटा कलेक्ट करू नका, हा डेटा कलेक्ट करा. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा गोष्टी ज्या लिहिल्या नाहीत आत्म्यात देव तुम्हाला प्रगट करेल. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळालं चर्च मी सेम बोलतोय जो देवा माझ्या रूम मध्ये माझ्या प्रार्थनेत Yes. बोलतोय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी मनाने वर्ड शोधत नाही, जो स्पिरिट मध्ये प्रभू माझ्याशी बोलायला सुरुवात करतो ते माझ्या माइंड मध्ये हार्ट मध्ये रिस्टोर राहतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणलं मी हॅपी नाहीये, मी आनंदी. नाही. तुमचा क्रिसमस जोरदार झाला असेल ठीक आहे, पण पुढं काय चर्च वाढ बदलली पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर अजूनही निंदा आहे, अजूनही उठा ठेवा आहे, अजूनही खोज खबर आहे, हे प्रभूला आवडत नाही. येस प्रभूच्या लोकांची वाढ बदलली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपली एक वेगळी ओळख चार चौकात कळली पाहिजे Yes. church. आणि प्रभू इम्प्रेस झाला पाहिजे, तर परमेश्वर आम्हाला पुढे आणणार त्याच्या महिमेसाठी आणि सेवेसाठी. Yes. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तर सेवा कोणी करू शकतं, पण रिस्पेक्ट कुठून आणणार चर्च? येस. तुमच्या सेवेचा काय झाला पाहिजे? रिस्पेक्ट झाला पाहिजे. लोक तुम्ही जातील, लोक म्हणतील चोट्टाय, येस भामटाय. यस ही उपमा भेटणार तुम्ही गेल्यानंतर, मग काय फायदा अशा सेवेचा? येस. पण ज्यास खरेपणा येईल, Yes. ज्यास वाढ बदललेली असेल, तुमच्यामुळे तुमचा प्रभूचा पण Yes. सन्मान येस करण्यात. Hallelujah. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसं पेत्र विचार करतो परमेश्वराचा का प्रभू माझ्यामुळं तुझं नाव खराब नाही झालं पाहिजे. येस. तसं सेम वे आपल्यामुळं येशूचं नाव खराब नाही झालं Yes. पाहिजे, Yes, hallelujah. त्याच्या सेवेचं नाव खराब नाही झालं पाहिजे. Yes. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाट बदलायची चर्च. येस. रोज प्रार्थना करायची का प्रभू अजून मला तू फाईन कर, येस अजून मला घडव, मला शेप दे प्रभू. जसं असं वाटतं ना मला येशू समजला चर्च तुमचं आध्यात्मिक जीवन संपलं. येस. येस रोज असं प्रभूला प्रेझेंट करा का प्रभू मला सांग, मला शिकव. असं नको वाटू देऊ हा हे वाचलं, हा हे वाचलं, हा हे वाचलं, झालं माझं वाचून. मास्टर 4 वेळेस बायबल वाचला, अरे काय फायदा तुझा? वाचलं पण तुझ्या डोक्यात पण गेलं नाही. आणि सायतान तुला कॉन्फिडन्स दिला 4 वेळेस वाचलं बस कर. येस कमॉन कळतंय? बायबल ट्रेनिंग केलं बस कर. अनेक जण बायबल ट्रेनिंग करून काय घेतलंय फक्त बसून बसून घेतलं. घेतलंय. सायतान म्हणतो बस तुझी ट्रेनिंग झाली आता. चर्च आम्हाला समजत नाही अजून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अल्फा आणि ओमेगा, अल्फा आणि ओमेगा आहे. तुमची ट्रेनिंग झाली. मी म्हणलो 1 वर्षात बायबल स्टडी संपल. किती वर्षात? 1 वर्षात. पण चर्च अजून संपा नसतं. येस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही काही लोक कंटाळून गेले, पण मी म्हणलो मला सिलेबस थोडी संपवायचा आहे. येस. जर परमेश्वर मला अजून खोलवर घेऊन जातो तुम्ही जाणार. येस हालेलुया. तुम्हाला रस नसत शिकायचा नका शिकू, मला शिकायचंय. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन कळतं तुम्हाला खोलवर जावं. जर देव स्वतःला प्रगट करतोय, ओपन करतोय, तर चर्च आपण डीप गेलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढा इश्यू मला समजल तेवढी माझी वाट बदलणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन कळतंय चर्च. म्हणून काय बदलली पाहिजे? वाट बदलली म्हणून जुनी पाहिजे. वृत्ती आता गेली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मुखावर बोलण्यावर इकडं तिकडच्या माहिती गोळा नाही करायच्या. येस. जगामध्ये पण पहिले तेच होतं आणि आता पण आपण तेच करतोय. तेच. पण आता प्रार्थनेच्या निमित्ताखाली, कशाच्या निमित्ताखाली? प्रार्थनेच्या. देव डबल फटके मारणार. येस. येस कसे मारणार? डबल मारणार. हा देव म्हणणार बाबा ते जगातले परवडले, येस. पण तू नाही परवडला, तू प्रार्थनेखाली खेळ करतोस, मग Yes. तुझं बघा डबल खाणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं बोलणं फक्त प्रभू पर्यंत पाहिजे.
त्याच्या पलीकडं नाही. नाही. बाकी उठा ठेवा आम्हाला नको आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतं लोक म्हणतील हे प्रार्थनेच्या नावाखाली बाकीच गोष्टी करत बसतात. पास्ट येस. जे प्रार्थना घ्यायला जातात ना त्यांची ओळख काय पाहिजे, कसे ते देवाचे अभिषिक्त आहेत, कसे येस, अभिषिक्त अभिषिक्त. आहेत. त्यांची ओळख तशी नाही अभिषेक म्हणून, त्यांची ओळख काय आहेत, हे खोज खबरवाले आहेत. येस. हे कोण आहेत? खोज खबर. खबरवाले. मग चर्च वाट नाही बदलली, येस. वाट बदलली पाहिजे. तुझं बोलणं कमी पाहिजे. बायबल सांगतं कमी बोल येस. म्हणजे तू शहाणा ठरशील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे बायबल सांगतं तर आपण कमी बोललं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निंदा होणारे, हेवा होणारे, पुन्हा त्याच वाटेने चालणार. तर येशूला नाही आवडणार तर काय फायदा? येस. मला माझी वाट बदलायची. जक्कईनी आपली वाट बदलली. येस. झळ लागली. काय लागली? झळ लागली. माझा अर्ध आणि जे कुमार्गाने कमवलं 4 पट झळ देणार. येस. वाट बदलायची तर झळ लागणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर जो झळ खाईल तोच ब्लेस होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही जुनं जीवन होतं ते गेलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळते प्रत्येकाला स्वभाव काय टर्न झाला पाहिजे. स्वभाव. स्वभाव टर्न झाला पाहिजे. येस. माझं लाईफ कोणासाठी प्रॉब्लेमॅटिक नको आहे. येस. माझे विचार कोणासाठी अडखण नको आहे. स्वतःला जेवढं शेप देता येईल चर्च तेवढं द्या आणि स्वतःद्वारे किती लोक ब्लेस होता येईल हे बघा चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. तुमचे व्यवहार चांगले पाहिजेत. येस. कसे व्यवहार पाहिजेत? चांगले व्यवहार पाहिजे. हा, पाहिजे. येशू मध्ये तुमचे व्यवहार बदलले पाहिजेत. जे कोणाचं तुम्ही घेतलंय ते तुम्ही दिलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि दिलं का नाही दिलं? येस. येस. दिलं. दिलं. हा म्हणतो मी तर चुकीने घेतलं. कसं घेतलं? चुकीने घेतलं. आपण तर कमिटमेंटने घेतो. कसं घेतो? कमिटमेंट घेतो. कमिटमेंट म्हणजे कळतं ब्रदर मला द्या बरं का, मी तुम्हाला परत देतो. ते म्हणतो तो चोर परवडला मला जग. येस. येस. कोणतं कमिटमेंट नव्हतं केलं. वृत्ती पापी होती पण तुम्ही चांगली वृत्ती दाखवून पाप करता. येस. किती लोकांना समजला डिफरन्स? त्यांनी कसं घेतलं? चुकीच्या सगळे बोला कसं घेतलं? चुकीच्या आहे नाही. आपण कमिटमेंट देऊन घेतो. कसं घेतो? कमिटमेंट देऊन घेतो. आपण विश्वास संपादन करून घेतो. येस. येस. तुला डबल शिक्षा होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या कोणाचं घेतलंय त्याला परत दे. येस. देऊ द्यायचंच आहे का? पडूनच चाललो का? येशू येणार आहे. येस. येस. कोण येणार आहे? येशू येणार आणि आहे. व्यवहार राहिला देव म्हणाल ना व्यवहार पहिले कर मग सेकंड ट्रिपला ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय आपण का पळून चाललोय का? येशू येणार आहे ना. पण येस. येशू येणार आहे. मग तुला घेतलं जाणार नाही. तुझा Yes. व्यवहार क्लिअर नाही. येस. तुझी वाट बदललेली. नाही. ज्या व्यक्ती तुझ्याबद्दल घृणा करतो ज्याने तुला क्षमा केली नाही मग तुला कसं स्वर्गात घेऊन जाऊ? येस. येस. ज्याला तुम्ही क्षमा करत नाही त्याला देवा बी क्षमा करत नाही. येस. ज्याला तुम्ही कमिटमेंट देता आणि म्हणता दे मला आणि त्याला देत नाही त्याच्या मनात तुम्हासाठी शाप आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येईल तुम्हाला घेऊन जाणार नाही. येस. किती लोकांना समजलं? व्यवहार कसे पाहिजेत? चांगले पाहिजे. तुमचे व्यवहार प्रामाणिक पाहिजे. येस. तेवढंच करायचं जे आपल्याकडे आहे. येस. लोनच्या मागं जास्त पळू नका. कशा मागं? लोणच्या माग. मग घर पळावं लागतं. घरातून पळावं लागतं. येस. कमॉन. कळतंय मग प्रेयर रिक्वेस्ट बी चुकीची येते. घरापर्यंत आमचे लोक येऊ देऊ नको. येऊ देऊ नको प्रभू. त्यांची गाडी बदल. येस. त्यांना आंधळ कर. असं होत नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. कळतंय चर्च देव म्हणतो डबल शिक्षा तू भोगणार. Yes. तुझी वृत्ती बदललेली नाही. नाही. तुझी वाढ बदलली नाही. येशू भेटल्यानंतर तुझी वाढ बदलली पाहिजे. Yes. जर तू कोणाला कमिटमेंट दिलंय आपल्या बाकी गोष्टी थाटू नकोस. पहिले त्याचं दे ज्याने तुला पहिले दिलंय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या नजरेत तू नीतिमान पाहिजेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आपलं बघतो पण आपण त्याचं बघत नाही ज्याने संकट समय आमच्या बाजूने उभा राहिला होता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आपले व्यवहार जगाबरोबर चांगले नाहीत तर आपले व्यवहार येशू बरोबर कसे चांगले राहणार? येस. जगाने तुम्हाला दिलं का नाही दिलं? येस. दिलं. तुम्ही दिलं का परत? नाही. मग येशू म्हणतो मी पण माझा पुत्र दिला. येस. जर तुझा जगातला व्यवहार चांगला नाही तर माझ्याबरोबर तू काय चांगला व्यवहार करणार आहे? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? परमेश्वर पारखतो चर्च. येस. तर तुझं त्या व्यक्तीबरोबर ट्रान्झॅक्शन चांगलं नाही. जर त्याचं दिलेलं तू रिस्पेक्टनी परत देत नाही तर मी माझा पुत्र जो तुला दिला इतका प्रेमाने तो तरी काय गौरवाने तुम्हाला परत देणार आहे? येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझं लाईफ टर्न कर. येस. तुझी वाढ बदल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याचं घेतलंय पहिले त्याला प्रामाणिकपणे परत कर. येस. इच्छा बाळग प्रभूकडे प्रार्थना कर. देवा देईल. आपल्या गोष्टी कमी कर पण पहिले त्याचं दे. येस. म्हणजे कळतं याची काय बदलली? वाट बदलली. वाढ बदलली चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर येशू लोकांची वाट नाही बदलली फक्त नावाचे विश्वास नाही आम्ही तर काय कामाचे? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या वाटेद्वारे कळावं का बाबा खरोखर यांचं लाईफ बदललं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं चर्च?
समजते प्रत्येकाला? 38 वर्षाचा व्यक्ती, किती? 38 वर्षाचा. आणि बायबल सांगतं आजारात जगत होता. कशामध्ये? आजारामध्ये. त्या आजारात पण त्याला कोण भेटला? येशू भेटला. पण येशू पुन्हा गेला आणि त्याला म्हणला काय करू नकोस, पाप करू नकोस. काय बदल आपली? वाट वाट बदल. बदल. वाट बदलावी लागेल. येस ज्याही वाटेत तुम्हाला येशू भेटल तुमची वाट बदलली पाहिजे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा त्या गोष्टी करू नका ज्या वाटेत येशू तुम्हाला भेटला. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक डिप्रेशन मध्ये होते. कशामध्ये होते? डिप्रेशन मध्ये. त्या वाटेत पण कोण भेटला? येशू भेटला. आणि डिप्रेशन मधून प्रभूने काय केलं? बाहेर काढलं. ते म्हणतो पुन्हा आता तिकडे बघू नकोस येस ज्याद्वारे डिप्रेशन आलं. येस. किती लोकांना समजतंय? आता थोडे तरुण तरुणींसाठी. कोणासाठी? तरुण तरुणीसाठी. जिथून प्रभूने तुम्हाला बाहेर काढलं परत तिथं नाही जायचं. नाही जायचं चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोटच्या पत्नीला म्हणला, त्यांच्या कुटुंबाला म्हणला की इथून मी तुम्हाला बाहेर काढतो. सदोम आणि गमोर म्हणजे पाप आहे येस आणि पापातून मी तुम्हाला काय करतो? बाहेर काढतो. मागे बघू नका. येस प्रभूने बाहेर काढलं. जिथून निघाले पुन्हा काय केलं? मागे मागे बघितलं. पाहिलं. वाट बदलायची होती. येस थोड्या वेळ बदलली आणि पुन्हा कुठं? मागे मागे. पाहिलं. चर्च ती मिठाचा खांब झाली. येस काय झाली ती? मिठाचा खांब हा, झाली. मिठाचा खांब झाली. आणि म्हणतात आजही एक प्रकारचं स्मारक त्या ठिकाणी आहे. म्हणतात येस. की बाबा ती लोटाची कोण आहे? पत्नी आहे. पत्नी आहे. हे सगळे पुढे चाललेत. माग काय होतं? सदोम आणि सदोम गमोर. आणि गमोर. प्रभूने तिथून त्या पापातून, त्या शापातून, त्या निराशेतून त्यांना बाहेर काढलं. म्हणलं Yes. मागं बघू नकोस. येस. पुढे कुणं पाहिलं? मागे पाहिलं. जिथून देवबाप तुम्हाला बाहेर काढतो मागं बघू नका. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यंग लेकर डिप्रेशन मध्ये का? ब्रेकअप झाला. काय झाला? ब्रेकअप झाला. धोका दिला पास्टर. मग देवान तुला त्या डिप्रेशन मध्ये प्रभू आला. प्रभू म्हणलं हे प्रेम खोटं आहे, येस. हे अट्रॅक्शन वालं आहे, हे दहीग आहे. प्रभू तुम्हाला बाहेर काढलं. चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता कोणत्या दिशेने चाललं पाहिजे? देवाच्या देवाच्या दिशेने. वाटेने. बघतो तरी त्याचं स्टेटसवर काय एकदा. कशाला बघतो तो स्टेटस परत? येस परत डिप्रेशन येईल तुला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझं काही नाही आता 6 महिन्यापासून माझं काही नाही. आणि परत तिचा स्टेटस बघतोय. नंबर डिलीटच झाला पाहिजे. येस हालेलुया. जर हा फेसबुक मला परत त्या डिप्रेशन कडे नेणार आहे ते फेसबुक डिलीट झालं पाहिजे. येस येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या जीवनापेक्षा फेसबुक महत्वाचं आहे का? नाही. ज्या पापातून, ज्या चुकीच्या रिलेशन मधून त्या तुझ्या हिशोबाने जे प्रेम होतं प्रभूने बाहेर काढलं. येस. पुन्हा त्याच वाटेने. येस मग कशाला फेसबुक पाहिजे तुला? येस. केलं का डिलीट? नाही मी त्याला ब्लॉक केलं. अरे कशाला ब्लॉक केलं? ब्लॉक अनब्लॉक करता येतं परत. येस. डिलीटच कर. वाढ बदल आपली. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? तुम्ही एका डिप्रेशन मधून निघता आणि परत दुसरीकडे घुसता चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत आहेच कोण? दुसरा. येशू कोण? येस येशू आहे. परत नाही. जगात खरं प्रेम नाही. Yes. अरे एकदा अनुभव घेतला बस झाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा अनुभव घेतला बस झाला. तुला कळलं ना आता खरं प्रेम कोण आहे. येस. येस तरी इकडे तिकडे शिरतोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही वाढ बदलत नाही. म्हणून जे तरुण लेकर आहेत आत्म्यात तर भरतात पण ग्रोथ नाही. येस फक्त प्रेयर पुरतं. येस आमेन ओ राबा बाबा. अरे पुढं काय? येस काहीच उपयोग नाही. येस. फक्त 2 तास बघा त्यांना. किती? 2 तास. चर्च सुटलं गेली सगळी हवा. पास्टर येणारे खुश, क्या आत्मा से भर रहे, क्या आत्मा से भर रहे. अरे हमको पूछो चर्च छूटने के बाद क्या है? येस ये वही है उधर. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय चर्च पोकळ आहे आतून. येस काय नाही बदलत. वाट वाट नाही नाही बदलत. बदलत. वाट बदलत नाही. चर्च तर सोडा. काय सोडा? चर्च सोडा. हा ज्या वाटेतून ते बाप तुम्हाला बाहेर काढतो. आज फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, हे फोटो, हे व्हिडिओ, हे रील्स तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये टाकतायत. येस तुम्ही वाट बदलली पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस म्हणताय. डिलीट करणार का? है का? हे काय हाने म्हणत. वाट बदला चर्च. जर तुम्ही तिथं फसताय तुम्ही वाट बदलली पाहिजे. येस. ज्या समय मला इश्यू कळला माझे फ्रेंड्स बदलले. येस हालेलुया. माझे सगळे फ्रेंड्स बदलले. बदलले. आणि माझा मोबाईल माझ्या मिसेसच्या जरी हातात राहिला मला भीती नाही कसली. येस येस. मी तास जरी माझ्या रूमवर बसतो मला टेन्शन नाही. नाही. माझा मोबाईल कुणी वापरू शकतं. येस. आणि चर्चमध्ये कुणी माझा मोबाईल घेऊन शकतं आणि कुणी पाहू शकतं. येस. तुम्हाला काही भेटणारच नाही.
काय भेटणार नाही. माझी वाट बदलली. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुनी वाटेतून देवाने मला बाहेर काढलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते मित्रांमध्ये पण मला रस नाही, इंटरेस्ट नाही, माझा रस सगळ्या बायबल मध्ये. येस आमेन. कारण अशी मैत्री झाली मला या बायबल मधल्या स्पिरिच्युअल हिरोजशी. असं वाटतं यांच्या बरोबर अधिक बोलावं, येस. यांच्यावर अधिक जाणावं. जस्ट इश्यू तुम्हाला भेटल, तुमचा फ्रेंडशिप सर्कल बदलणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्ही फेसबुक बी बघणार नाही जास्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही व्हॉट्सअप पण वापरणार नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर ह्या गोष्टी पुन्हा तिकडे नेणार. मग येशू हेच तुम्हाला घडी घडी बाहेर काढायचं. Yes. येस. ज्या कचाट्यात तू सापडला होता या फोटोद्वारे, या व्हिडिओद्वारे, या रील्सद्वारे, मग सोडले का ते फ्रेंड्स? येस. कमॉन, कळतं आज अनेक प्रॉब्लेम कशामुळे होतात? मोबाईल मुळे, फोटोमुळे. कशामुळं? फोटोमुळं. आज फ्रेंडशिप आहे, फिरणं आहे, लोक वेगळ्या वृत्तीने बघणार. मग कशाला ती वाट पाहिजे तुला? येस. येस. जर तुझ्या अवतीभोवती एवढे समंजस नाहीये, तुला ते पापाच्या नजरेने बघतात, तर तूच त्यांना काय चान्स देतो? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय चर्च. ह्यानी फसवलं, त्यांनी फसवलं, तू बरा फसतोस. येस. कमॉन, कळतंय तुझी वाट बदलीत नाही म्हणून तू फसतोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च. जे विवाहित आहेत फेथफुल राहा आपल्या वाईफ बरोबर, Yes. आणि वाईफनी फेथफुल राहावं आपल्या पती बरोबर. पती बरोबर. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला तो जास्त प्रिय पाहिजे, तुमचं फेसबुक व्हॉट्सअप नको आहे. कारण आज विवाहित बी मागे नाही राहिले. येस. आज विवाहित पण माग नाही राहिले. ते पण जुडले चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाहेर आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कोण भेटला? येशू भेटला. मग तुम्ही इथं भेटू नका, तुम्ही बायबल मध्ये भेटा चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतंय. कधी एखादा व्हिडिओ आम्ही टाकला, असं झटकन रिॲक्शन येतं त्याच्यात. असं वाटतं हा 24 तास ह्याच्यातच असतो काय? येस. आमचे जर कधी पाहिलं तर 2-2 दिवस कधी टाइम लागतो. आता मीटिंगचं जर स्टेटस टाकलं, झटक्यात त्याचं रिॲक्शन येतं. म्हणजे इतका फास्ट आहे, 24 आवर आहेच. आता काही लोक म्हणतील फास्ट आणि कमिटच टाकायला नको. लोक तर मला ब्लॉकच करतात. पहिले मला समजतच नव्हतं ब्लॉक काय असतं, नंतर सांगितलं त्याला ब्लॉक म्हणतात. कमॉन, कळतं चर्च. काय बदलली पाहिजे? वाट बदलली पाहिजे. बंद करा चर्च फोटोज, व्हिडिओज, या गोष्टी नको आहेत आपल्याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जाऊचं का अजून खोलवर येस. फोटोजवर? चर्च सोडा. काय सोडा? चर्च सोडा. चर्च सोडा. चर्च ज्या या गोष्टी घडतात, परमेश्वराचा आत्मा टोचतो आतमध्ये येस. आणि हार्ट होऊन जातं एकदम. प्रभू म्हणतो काही चाललं हे मला आवडत नाही. नाही. कारण या फोटोज तुम्ही रॉंग मध्ये प्रेझेंट करता. येस. कमॉन, कळतं. उभा राहा एक मिनिट. मी याचा फोटो टाकणार. उदाहरण, ही मुली कोण आहे? मुलगी आहे. चर्चमध्ये काढला फोटो का? प्रोग्राम एन्जॉय, काढले फोटो काढले. पण ह्याला दुसऱ्याला मेसेज द्यायचा असतो. बाबा लाईनमध्ये बघ 2-3 जण. कमॉन, कळतंय. मी माझ्या फ्रेंडला मेसेज देतो इनडायरेक्टली या 2-3 मुलाबरोबर काय काढून? फोटो काढून. आपण वेटिंगमध्ये का 3 जण आहेत आपल्या. येस. हा रॉंग प्रकार आहे चर्च. येस. इथं फोटो वेगळ्या भावनेने काढतात का चला आपण ख्रिसमस आहे, नातं आहे, तयार होतोय, एक ख्रिसमस निमित्ताने व्हावं. पण तुम्ही ते फोटो तुमच्या फ्रेंड्सला वेगळ्या प्रमाणे प्रेझेंट करताय. येस. येस. तुम्ही तिकडे मेसेज देताय, तू भाव खातोय का जास्त, इकडे रेडी आहे आपलं. परमेश्वर रिव्हील करतो या गोष्टी. हे रॉंग Yes. चाललंय. येस. हे काय चाललंय? रॉंग चाललंय. इथं काढणारे फोटो रॉंग वेने प्रेझेंट करू नका. येस. रॉंग मेसेज इकडे तिकडे देऊ नका. तुमची वाट बदला चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मुलींसाठी पण आहे आणि मुलांसाठी पण आहे. येस. तो पण आपल्या फ्रेंडला काय देतो? मेसेज देतो. हे बघ 2-3 फ्रेंड्स आपल्या जवळच आहेत तिथं. जास्त भाव खाशील, रॉंग मेसेज आहे. येस. चर्च सोडा. काय सोडा? चर्च सोडा. चर्चचा उपयोग चुकीचा करू नका. येस. इथं आपण त्या फिलिंग्स मध्ये, त्या एन्जॉय मध्येच फोटो घेतो, पण तुम्ही त्याला रॉंग प्रेझेंट करता, हे देवाला आवडत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय का? जे यंग आहेत, युथ आहेत, रॉंग मेसेज जायचा नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय बदलली पाहिजे? वाट बदलली पाहिजे. वाट बदलली पाहिजे. मुलींनी पण दुसऱ्या सुंदर मुलींचे फोटो ठेवायचे नाही सांगते. काही मुली, मुलांचं काय पाहिजे त्यांना? अट्रॅक्शन नाही, त्यांची फेलोशिप पाहिजे. मग सुंदर मुली असतील तर हे विचारणार असणार, भाऊ कोण आहे, फ्रेंडशिप करून ते. येस. हे कामच का तुम्ही करता का? कमॉन, कळतंय. मुलगी कोण आहे? मुलगी आहे. दुसऱ्या मुलीचं काय ठेवते सांगती?
फोटो फोटो. ठेवते. ती सुंदर आहे, कशी? सुंदर आहे. आपलं तर डिमांड कमी, पण हिच्यामुळे मला काय भेटतं? डिमांड भेटतं. बाबा तुझी फ्रेंड आहे का, आमची फ्रेंडशिप करून दे. येस. हे जुळवायचं काम नाही करत बसायचं चर्च. तुम्ही कोणते काम करता चर्चमध्ये येऊन? हे फोटो ठेवू नका. किती लोकांना कळतं? यंग्स कुठे आहेत? आवाज आहे ना. ज्या मुलीचा तुम्ही फोटो ठेवलाय तिची फ्रेंडशिप करून द्यावी म्हणून तुम्ही एक प्रकार करताय का? हा प्रकार प्रभूला आवडत नाही. नाही. तुमची माणसं चुकीची आहे. मला कोणी येऊन सांगितलं, आता तुम्हाला वाटेल कोण आहे पास्टरच्या जवळचा, कोण गेला असेल खबर द्यायला. मला खबर घ्यायची गरज पडत नाही. Yes. प्रभूच्या पायापाशी बसा, देवाचा आत्मा Yes, बोलतोय hallelujah. गोष्टीविषयी. हालेलुया. कम ऑन, कळतंय? त्याच्या गोष्टी घडतात. हार्ट जे असतं ना, हॅपी नसतं आतमधून. काही लोकांना वाटतं सगळीकडे आनंद आहे, पास्टर का सिरियस झाला? कारण जे देवाचा आत्मा तिथंच मला टोचतो, त्याद्वारे मला सिरियसनेस येतं का कधी Yes. यांना नीट करू आता. येस. कारण हे चर्चला पण सोडत नाहीयेत. येस. कशाला? चर्चला. मग कसे लोक इथं आपल्या मुलींना पाठवतील चर्चमध्ये? कम ऑन, कळतंय? आज लोकांना वाटतं जर कॉलेज आणि चर्च याच्यामध्ये फरकच राहिला नाही तर का म्हणून लोक चर्चला येतील. येस. येस. आम्ही हा फरक मिटवतोय. कम ऑन, कळतंय? म्हणून त्या गोष्टीत जाऊ नका. चर्च जिथं येशू तुम्हाला भेटला, येस. आता वाट बदला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून फोटोज असे रॉंग वेने पोस्ट करू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काहींचा हार्ट क्लीन असेल पण सगळ्यांचा हार्ट क्लीन नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? चर्च जे प्रभूंनी दाखवले सुचवले ते मी सांगतोय. येस. ज्याला नाही ऐकायचं नका ऐकू, पण ज्याला टच होईल तो आत्म्यात घेईल. येस. चर्च. आमेन. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं वे बदललं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि यंग लेकरांकडे बघून वाटलं पाहिजे का चर्चमध्ये पण तसाच आणि चर्च सुटल्यानंतर पण तसाच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक म्हणतील पास्टर तुम्हाला वाटतं इथं खूप भारी आहेत, आम्हाला येऊन विचारा. तसं नाही झालं पाहिजे. चर्च येस. इथं जी वाट आहे तीच वाट कुठे दिसली पाहिजे? बाहेर दिसली पाहिजे. तीच वाट तुमच्या घरी, तीच Yes. वाट तुमच्या कॉलेजमध्ये, तीच वाट तुमच्या फ्रेंड्समध्ये. असंच देवबाप तुम्हाला यूज करणार नाही. यूज करण्यासाठी तुम्हाला पे करावं लागणार. चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून म्हणतो येशूच्या प्रेमात पडा. येस. ज्याच्याशी प्रेम होतं त्याच्याशिवाय काही सुचत नाही. मग कोणाच्या प्रेमात पडलं पाहिजे? येशूच्या प्रेमात. येशू भेटला तर पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू भेटल तर लाईफ चेंज. येस. येस. आणि तुम्हाला याच्यात रस नाही, तुमचा रस फक्त परमेश्वरामध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, आपण रीड केले प्रत्येक गोष्ट. प्रत्येकाला जक्काईला येशू भेटला, वाट चेंज. मागे लोकांना येशू भेटला, वाट बदलली. चेंज. बायबल सांगतं व्यभिचारी स्त्री पापात येशू तिला भेटला, वाट बदलली. Change. ज्यांना येशू भेटतो त्यांची वाट बदलते. येस. येस. आमेन. हालेलुया. त्याला वेगळं सांगावं लागत नाही का मला येशू भेटला, त्याला वेगळं करेक्शन करावं लागत नाही. मला हे का सांगावं लागतं, देवाला का संदेश द्यावा लागतो? कारण देव म्हणतो यांना येशू भेटलेला. नाही. नाही. कारण ज्याला येशू भेटतो त्याची वाट बदलती. येस. त्याला सांगावं लागत नाही, त्याचं जीवन सांगतं की याला येशू भेटला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या वर्षी येशू भेटू द्यायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाट बदलायची. किती लोकांना समजलं? आता कशाने कळणार मला? वागण्यावरून. तुमची वाट बदलली येस. तर मला कळणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कर्जात होता, कोण भेटला येशू भेटला. आणि कर्जातून बाहेर काढलं. येस. पुन्हा त्याच वाटेने नाही चालायचं. येस. म्हणजे कोणती? पूर्वी तुझं अर्पण नव्हतं, तुझं दशमांश नव्हता, तरी देवा आला, तुझा पगार वाढवला, तुझं घर केलं, तुला ब्लेस केलं. आता देव तुला ब्लेस केलं, आता वाट बदल. येस. आणि प्रभूचं ते प्रभूला दे. दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझं अर्पण पण कोणाला गेलं पाहिजे? प्रभूला गेलं तुझं पाहिजे. दशमांश पण कोणाला गेला पाहिजे? प्रभूला गेला एकाच पाहिजे. ऑफरिंग मध्ये 4 भाग करू नका. येस. किती? 4 भाग. तो जक्कईकडे बघा, एकाच ऑफरिंग मध्ये 4 भाग केले का? नाही. नाही. माझं अर्ध वेगळं, जे कुमार्गाने कमवलं ते. चौपट. तुम्हाला इश्यू भेटला. चर्च तुमचा देण्याचा मार्ग पण काय झाला पाहिजे? बदलला पाहिजे. बदलला पाहिजे. तुमचं अर्पण पण संतोषाने पाहिजे, तुमचा Yes. दशमांश पण आनंदाने पाहिजे. आणि जे लोक म्हणतात दशमांशचा जुना करार आहे, तर मग म्हणतो कृपेचा काळ आहे तर 20% दे. मग येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? काही लोक असे टीचिंग फॉलो करतात, ते म्हणतात तो पुराणा नियम था. अरे आब्रामाचे कोणतं नियम शास्त्र होतं, पण आब्रामाने पण आपला किती भाग दिला होता? 10वा. दावा. पण तू एवढा कृपेचा काळ बोलतो तो 20% दे. मग चल, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमची काही हरकत नाही, पण तुझी काय बदल? वाट वाट बदल. बदल. वाढ बदल तुझी. येस. तू कर्जात असता, आता पुन्हा तेच जीवन जगतोय, पुन्हा कर्ज येईल, पुन्हा संकट येईल आणि पुन्हा तेच दिवस येतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय बदलली पाहिजे? चर्च. वाट बदलली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही चर्चला रेग्युलर येत नाही, तुम्ही प्रार्थनेला रेग्युलर येत नाही, त्रास येतात, प्रार्थना होती, तुम्ही ब्लेस होता. काय बदलली पाहिजे? वाट बदलली पाहिजे. साक्ष दिली, पुन्हा घरीच जाऊन बसला, मग बदलली का वाट? नाही.
मग तुझं असं पुन्हा दुसरं संकट येईल, मग तू चर्च गाठणार आहेस. तुझी वाट बदलली पाहिजे. तू Yes. प्रार्थनेला येत नव्हता, तू बायबल वाचत नव्हता, तुझं जीवन समर्पित नव्हतं, तरी देवबापाने तुझी मध्यस्थी ऐकली. येस मग आता येशूनी प्रार्थना ऐकल्यानंतर तुझं लाईफ बदललं पाहिजे का नाही? येस Yes. बदललं तू प्रार्थनेला आला पाहिजे का नाही? येस तू बायबल वाचलं पाहिजे का नाही? येस पण ते म्हणतो मिरॅकल घेतात पण वाट बदलत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, समजतंय आहे का प्रभू आनंदी? मी नाही. देवाचं मन सांगतोय, जे देवाने त्याचं ओपन केलं हार्ट, का बघ माझ्या मनात हे मंडळी प्रती प्रभू हॅपी नाही चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाट बदलल तर देवासारखा आनंदी पण कोण होणार येस. नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपली वाट बदलली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? जिथं येशू तुम्हाला भेटतो पटकन ती वाट सोडा चर्च आणि देवाच्या डायरेक्शननी चाला. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता ज्यांना सेवा करायची, काय करायची आहे? सेवा करायची. जा सेल मीटिंग घ्यायला, जा प्रार्थना घ्यायला, जा सुवार्थ नाही, टाइमच नाही. देव जिथं तुला भेटतो तुझी वाट बदल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा 3 उदाहरण आहेत पवित्र शास्त्रामधले, अजून पण आहेत पण मी 3 फोकस करतो या ठिकाणी. फक्त देवाचा सेवक होता एलिया आणि अलिशा. एलिया आणि अलिशा असं लिहिलंय का अलिशा नांगरत होता. काय करत होता? नांगरत होता. आणि एलिया मागून आला आणि त्याच्यावर काय टाकली त्यांनी? चादर टाकली. चादर टाकली. चादर टाकल्याबरोबर त्यांनी तो नांगर काय केला? सोडून दिला. सोडून दिला. आणि प्रभूचा सेवक चादर टाकून पुढे गेला. कसा गेला? पुढे गेला. याने नांगर सोडलं आणि त्याच्या मागे निघाला. येस Yes. हालेलुया. कम ऑन, कळतंय? त्याला पाचारण झालं. काय झालं? पाचारण झालं. ज्या समय पाचारण झालं त्याने आपलं काम काय केलं? सोडून दिलं. आणि कोणाच्या मागे निघाला? देवाच्या माग कम ऑन, कळतंय? येस डायरेक्ट एवढी मोठी स्टेप तुम्ही घेऊ नका, पण ऍटलीस्ट संडे तर करा. येस Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती? एक Sunday. संडे तर करा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक संडे करून पहा. जर देव तुम्हाला स्पर्श करतो, एक संडेची वाट बदलून बघा. येस. परमेश्वर पुढच्या 6 दिवसचे रस्ते ऑटोमॅटिक मोकळे कर. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यावर फक्त चादर टाकली आणि निघून गेला आणि तो मागे आला. देवाचा सेवक म्हणतो माझ्या मागे कशाला येतोय? येस. तुझं माझं काय? असं लिहिलंय. तो काय शब्द वापरतो? तुझं माझं काय? तुझं माझं काय आहे? माझ्या मागे काय येतोस? Yes. तू आपली वाटने चाल, पण तो त्याची वाट काय करतो? सोडून देतो. सोडून देतो. ज्यांना येशू समजला त्यांनी वाट बदलावी. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांची पर्वा करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला येशू टच करतोय तर तुमची वाट बदला आणि प्रभूचं काम सुरू करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्हाला मोटिवेट करतो का? जा सुवार्ता सांगा, सेल मीटिंग्स घ्या, लोकात जा, इथपर्यंत त्यांना घेऊन या आणि प्रभूचं राज्यामध्ये काहीतरी सहभाग द्या. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि वाट बदलली पाहिजे. येस अभिषेक घेतला कशासाठी? देवाच्या सेवेसाठी. हा, म्हणून मी नेहमी म्हणतो मीटिंग मध्ये मी जास्त हॅपी होत नाही. येस मीटिंग चांगली झाली ठीक आहे, पण नंतर रिझल्टद्वारे मला कळतं किती लोकांनी वाटा बदलल्यात. येस. आणि जसं वाट बदलती मग मला आनंद होतो का प्रेज गॉड 100 मधून 4 लोकांनी वाट काय झाली? बदलली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आता पास्टरांची पण मीटिंग आहे. प्रभू भरपूर लोक पाठव, पण नंतर वाट बदललेली दिसू दे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त संख्या नकोय, वाट बदललेल. मग एक का नाही असताना प्रभूला आनंद होणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च अजून एक स्त्रीचं उदाहरण आहे त्याच्यामध्ये. आता येशूचा जन्म झाला. येशूचा काय झाला? जन्म झाला. आणि तो लहान असता त्याला मंदिरात आणलं. कुठं आणलं? मंदिरात आणलं. मंदिरात आणलं. तिथली गोष्ट आहे, वाचू या ठिकाणी. 36 वचन. आणि आशेराच्या वंशातील फनुएलाची मुलगी हन्ना नावाची कोणी एक भविष्यवादीन होती. ती फार म्हातारी झाली होती. ती आपल्या कुवारपणापासून 7 वर्ष नवऱ्याजवळ राहिली होती. 37 वचन. आणि 84 वर्षापर्यंत ती विधवा म्हणून होती. ती मंदिर सोडून न जाता रात्रंदिवस उपासांनी व प्रार्थनांनी सेवा करीत असे. केअरफुली ऐका. किती वर्षाची? 84 वर्ष. आणि असं लिहिलंय मंदिर न सोडून जाता रात्रंदिवस देवाची महिमा करत होती. येस हालेलुया. मंदिर सोडून न जाता. कमॉन, कळतं? दिवस रात्र कुठं? मंदिरामध्ये. मंदिरात. कोणाची प्रतीक्षा करते? परमेश्वराची. येशूची प्रतीक्षा Yes. करते. पुढे वाचूया. 38 वचन. तिनेही त्याच घटकेस तेथे येऊन देवाची उपकार स्तुती केली हा. व जे यरुशलेमेच्या खंडणीची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्यांच्याविषयी सांगू लागली. 39 वचन. नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व समाप्त केल्यावर ती गलिलात आपले नगर नासरेत येथे माघारी गेली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठे गेली? नासरेत येथे. नासरेतकर. इतके दिवस कुठे राहिली? मंदिरामध्ये. सगळे बोला, कुठे राहिली? मंदिरामध्ये. मंदिरात राहिली, प्रभूची प्रतीक्षा केली. पण ज्या समय येशूला त्या मंदिरात समर्पणासाठी आलं, येशू तिला भेटला आणि तिने पण काय बदलली? वाट बदलली.
किती लोकांना समजलं? हालेलुया. कशी वाट बदलली? पहिले कुठं राहत होती? मंदिरामध्ये. सगळे बोला कुठं राहत होती? मंदिरामध्ये. येशू भेटल्यानंतर कुठे गेली? नासरेतमध्ये. तुम्ही म्हणताल उलट झालं. येशू भेटल्यानंतर कुठं आलं पाहिजे? मंदिरामध्ये. आणि हिचं उलट झालं, येशू भेटल्यानं घरी गेली. येस. आता मंदिराचा देवच तिच्यात आलाच. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मंदिराचाच देव तिच्यात आला आणि आपल्या घरी ती प्रभूला घेऊन चालली. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? आता म्हणलं प्रभू असं कसं? तू म्हणतो वाट बदलली, इथं राहायला पाहिजे होती कुठं? मंदिरामध्ये. ते म्हणतो आता मंदिरात काय राहिलं? तिच्यातच कोण आलाय? येशू आला. मंदिराचा देवच तिच्या आतमध्ये. येस हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. मग इथं देव आहे, हा देव घेऊन कुठं जा तू? घरी जा. जेणेकरून त्या लोकांना प्रभू तुझ्यामध्ये येस सापडा. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने पण काय बदलली? वाट बदलली. अब्रामानी पण ज्यास त्याला आवाज आला प्रभूचा, त्यांनी आपले नातेवाईक घर सगळं सोडलं आणि आपली वाट बदलली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांना प्रभूत वाढायचंय, चालायचंय, त्यांना वाट बदलावीच लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं चर्च? काय बदलायची आम्हाला? वाट बदलायची. वाट बदलायची. ब्लेसिंग्स मीटिंग मी चालू करणार आहे हे झाल्यानंतर, पण हे नवीन वर्षासाठी आम्हाला करेक्शन्स पाहिजेत का? मंडळी कशी पाहिजे? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येकामध्ये इश्यू दिसला पाहिजे. येस. प्रत्येक व्यक्ती डायनॅमिक पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठं कोण तुम्हाला त्रासात भेटेल माहित नाही, पण तुमच्यातला इश्यू तिथे ऍक्टिव्हेट झाला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डे बाय डे आम्ही परफेक्ट झालं पाहिजे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक लास्ट उदाहरण घेईल मी. जी स्त्री होती पापात जगणारी, तिने पाप सोडलं आणि काय आणलं चर्च? अलबस्त्र. अलबस्त्र. काय आणलं? अलबस्त्र तेल. आणि कोणाची महिमा केली? येशूची महिमा केली. म्हणजे काय बदलली? वाट बदलली. वाट बदलली. पण बायबल सांगतं जस्ट येशूला कुठं टांगलं? क्रूसावर. कुठं टांगलं? क्रूसावर. ती स्त्री जी काय घेऊन आली होती, अलबस्त्र तेल. म्हणजे सुरुवात पापात होती. कुठं होती? पापामध्ये. येशू भेटला अलवस्त्र घेऊन. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण नंतर तिथपर्यंत ती सीमित राहिली नाही. जस्ट येशूला वधस्तंभी दिलं, मगदा मरिया त्या ठिकाणी त्या क्रूसाजवळ उभी होती. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला काय सांगायचं जे प्रभूने मला सुचवलंय, डे बाय डे तिचं समर्पण प्रभूमध्ये वाढत गेलं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बरोबर ती क्रूसापर्यंत पोहोचली. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठपर्यंत पोहोचली? क्रूसापर्यंत. आम्हाला पण त्या क्रूसापर्यंत पोहोचायचं. येस. कारण येशू म्हणतो ज्याला माझ्या मागे यायचं त्याने आपला वधस्तंभ घ्यावा आणि त्याने चलावा, आणि ती स्त्री त्या वधस्तंभापर्यंत पोहोचली. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज करेक्शन पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसा मी आज प्रभूला ओळखतो, उद्या पण जर मी प्रभूला तसंच ओळखतो तर माझ्या आध्यात्मिकतेत गडबड आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डे बाय डे मी फाईन झालो पाहिजे अजून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे अजून मी इझिली कोणाला समजलं पाहिजे? येशूला. परमेश्वराला. आणि अधिक सोपेरित्या मी प्रभूला मांडलं पाहिजे. येस. म्हणजे मी रोज येशूला ओळखतोय आणि माझा रस्ता येशू जवळ रोज जवळ जवळ येत चालला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं चर्च? समजतंय? प्रेयर वाढली पाहिजे, वचन वाढलं पाहिजे, फास्टिंग वाढल्या पाहिजे, आपली सुवार्ता वाढली पाहिजे, प्रभूसाठी कार्य वाढलं पाहिजे, चर्चच्या टायमाला फेथफुल पाहिजे, बायबल स्टडीला आपण फेथफुल पाहिजे, जे काही देवाचं असेल त्यामध्ये आपण अजून जवळ आलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. समजलं चर्च? काय बदलायची? वाट बदलायची. आपणही बदलायची आणि आपल्याकडे बघून दुसरेही बदलतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजलं चर्च? सैतानाचं इन्स्ट्रुमेंट होऊ नका. कोणाचं? सैतानाचं. हा, कारण सैतान आम्हाला एकमेकांविरोधात काय करतो? भडकवतो. वापरतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. न कळत. कसं? न कळत. सगळे बोला कसं? न कळत. ओके. मागी लोक होते. कोण भेटला होता? येशू. नाही, पहिले हेरोद. 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 उभा राहा. हेरोद काय म्हटला? मागी लोक तुम्ही जाताल ना, तुम्हाला भेटल्यानंतर मला मला सांगा. सांगा. म्हणजे ते इनडायरेक्टली कोणाचे एजंट झाले? सैतानाचे. सैतानाचे. कोणाचे? सैतानाचे. पण तरी कोण भेटला? येशू भेटला. पण येशू भेटल्यानंतर सैतानाचा घोंड तुटला. चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? हेरोदच्या प्लॅनिंगने चालले होते. कोणाच्या? हेरोदच्या. मग येशू गायब झाला पाहिजे होता, येस. पण येशू तरी त्यांना भेटला. येस. पण येशू भेटल्यानंतर हेरोदच्या ज्या प्लॅनिंग मध्ये ते होते, हेरोदचे जे एजंट ते बनणार होते, त्या एजंटगिरी पासून ते त्यांना मोकळं केलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निकेदमस होऊ नका चर्च. येस.
कोण होऊ नका. निकेतमस. हा, तुम्ही मागे लोक व्हा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याहून सैतानाची तावडी निघाली पाहिजे आणि Yes. प्रभूचं प्रभुत्व आलं पाहिजे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना करा प्रभूकडे का मला अजून येशू समजावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लवकर रिटायर व्हायचं नाही चर्च. Yes. बायबल स्टडी जर केली, बायबल कोर्स केला, चांगली गोष्ट आहे. देवाचं ज्ञान घेणं वाईट नाही, पण कोर्स घेऊन रिटायर होऊ नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी इच्छा बाळगा का प्रभू अजून काय, अजून काय, आणि प्रभू तुम्हाला अजून खोलवर घेऊन जाईल. Yes, कारण तो amen. अल्फा आणि ओमेगा आहे. येस. त्याचा ज्ञानाचा थांग आम्हाला लागणार नाही. एवढा खोल आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळलं चर्च? वाट बदला, मग मला खरं कळलं की तुम्हाला कळालंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि परमेश्वर आनंद घेणार. येस. तंबाखू सोडणार का, मिस्त्री सोडणार का? कम ऑन, जे करतायत अजून पण फक्त टाइम प्लीज घ्यायचो ना आपण खेळताना. प्रभू भोजन घेताना काही टाइम प्लीज घेतात फक्त. प्रभू भोजन घेतो, टाइम प्लीज, तंबाखूची पुढे साईडला, प्रभू भोजन घेतलं परत टाइम प्लीज. किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही. आमच्या टायमाला तसं असायचं, टाइम प्लीज. तसं प्रभू भोजन घेताना काय घेतो लगेच संडेला, टाइम प्लीज. टाइम प्लीज प्रभू. संडे आज, मंडे पासून तेच टाइम प्लीज घेऊ नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे जुनं आहे ते सोडलं चर्च. Yes. निंदा सोडली, निंदक सोडले, हे बोलणार आहेत, हे हेवा करणार आहेत, हे सोडले प्रभूसाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला येशू भेटला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभा राहूया, आपण प्रे करूया. थँक्यू जीसस फादर. धन्यवाद येशू.